पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. 28 धावा 3 गडी बाद. आरोही अविनाश 11 लोणी, साई 11 शिर्डी या दोन संघामध्ये रंगलेला हा सामना. मनोज जायभावे ओ हो खराब क्षेत्ररक्षण. तिथे मनोजला खातं खोलायचं होतं आणि चौकार मिळालाय. 4 धावा. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि चौकारानं खातं. पहिला फलंदाज आहे आतापर्यंत आपण बघितले बाद होणारे 3 मैदानामध्ये खेळणारा हनुमंत गव्हाणे सगळ्यांनी षटकाराने खातं खोललंय. मनोज जायभावे असा एक खेळाडू आहे की ज्याने चौकाराने खोललेलं आहे. कव्हर्समध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे धावत येतोय. 2 धावा मनोजला इथे प्राप्त होणार आहे. फलकावरती 34 धावा असतील. तिसरं षटक सुरू असताना 3 बाद 34. सलामीचे 2 फलंदाज. तिसऱ्या क्रमांकावरती मनोज आला होता. हनुमंत गव्हाणे, गौरव शिंदे या 4 फलंदाजांनी षटकारानं खातं खोललेलं आहे. मात्र पुढे एखादी धाव टाकून तिघही बाद झालेले आहेत. मनोज जायभावे मात्र चौकारानं खातं खोलतोय. थोडासा संयम दाखवलाय त्याने. आज गरजेचं आहे डोक्यावरती कोलन वॉटरची घडी ठेवावी लागेल कारण 3 महत्वाचे फलंदाज बाद झालेले आहेत. डोक्यावरती आपण म्हणतो ना बर्फाचा खडा ठेवावा लागेल. शांत डोक्याने खेळावं लागेल. त्याला जबाबदारी मोठी आहे कारण एक मात्र आता असा खेळाडू आहे जो प्रथितयश फलंदाज आहे जो धावा घेऊ शकतो. उजव्या हिशा बाहेर पुल करण्याचा प्रयत्न. पायचे मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव एव्हाना. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आहे. थ्रो थेट एस्टांवरती आणि बाद होईल. हनुमंत गव्हाणे व्हॉट अ थ्रो. मिड विकेट वरून गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. वाह, कौतुक मी करेल शोएबचं. तो आधुनिक युगातला म्हणजे कलियुगातला एकलव्य आहे. काय थ्रो टाकला त्यानं. पण दुसरं कौतुक करेल मी अमोल डुबेचं. तो पुढे होता, स्टंप त्याच्या मागे होते पण त्याने पाय वर उचलून चेंडूला जागा करून दिली आणि स्टंप पडले. वाह, तिथं मी असतो मी तो थ्रो अडवला असता आणि परत त्या फिल्डरलाच म्हणाला असतो इकडे थ्रो टाकतात का, इकडे टाक. अमोल डुबे कमालीचं खेळ दाखवला त्यानं. समय सूचकता दाखवली त्यानं आणि विकेट मिळाली शोएबला. कमालीचं क्षेत्ररक्षण, कमालीची गोलंदाजी, कमालीची फलंदाजी, कमालीचं क्रिकेट, कमालीची शिर्डी प्रीमियर लीग छत्रपती शिवाजी महाराज चषक. फलकावरती धावा 35. 4 बाद. रिव्हर्स खेळायचं होतं मात्र लेंथ बॉल होता अमोल डुबेचा. जाईल यष्टीरक्षकाकडे. धावा इथे येणार नाही. ते फलकावरती 35 तिथेच आहे. 4 गडी बाद. आरोही शिवांश 11 लोणी, गोलंदाज अमोल डुबे. या षटकामध्ये 8 धावा आल्यात अमोल डुबेच्या. पहिलं षटक अधिक महागड होतं. तब्बल 14 धावा अमोल डुबेला मोजाव्या लागल्या होत्या. विकेट मिळाली होती 1. या षटकामध्ये विकेट नाही, धावबाद मात्र 1 विकेट काढलेली आहे शोएबनं. उजव्या हिशा बाहेर. गॅप मोठा आहे. बॅकफुट पॉइंटला बेदून चेंडू डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. फलंदाज नवनाथ हडवळे. 4 धावांनी सुरुवात केली. मनोज जायभावे आणि नवनाथ हडवळे हे 2 फलंदाज असे की दोघांनी चौकारानं सुरुवात केलेली आहे. ते दोघंच आतमध्ये आहेत. बाकी षटकारानं खातं खोललेले 4ही बाद झालेत. आणि विशेष म्हणजे षटकार मारल्यानंतर फार तर दोघांनी 1 धाव काढली. बाकी दोघांनी त्याच धावसंख्येवरती मैदान सोडले. 3 षटकामध्ये 39. 4 बाद. अजून 3 षटकाचा खेळ शिल्लक आहे. आणि नवनाथ हडवळे देखील चांगला बॉलर आहे. बॉलर ऑलराऊंडर आहे. तो फलंदाजी करू शकतो. खरं तर हे सगळे खेळाडू. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे.
गोलंदाज श्याम त्रिंबके. श्याम त्रिंबकेला आम्ही सुरुवातीला फलंदाज म्हणून बघितलं होतं. तो बॉलिंग करायचा, तो वेगवान गोलंदाज होता. पण नंतरच्या काळामध्ये मला वाटते 2015-16ला 17-18 नंतर कदाचित हा आविष्कार झाला असेल की मी चांगला स्पिनर आहे आणि त्यानं थोडासा बदल केला गोलंदाजीच्या शैलीमध्ये आणि तो प्रचंड यशस्वी ठरला. अलीकडे तुम्ही विदर्भात गेलात तर श्याम त्र्यंबकेचं खूप मोठं नाव तुम्हाला दिसेल. 39 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अर्थात अहिल्यानगरमध्ये देखील श्याम त्र्यंबकेचं नाव काही छोटं नाही आहे. इथेही तो मोठाच आहे, अनुभवी आहे. यस 22 1 धाव प्राप्त होणार आहे. मनोज जायभावे 11 धावा. सर्वाधिक धावा आतापर्यंत जर कोणत्या बॅटरच्या असतील तर तो मनोज जायभावे आहे. आणि नवनाथ आडवळे अजून शून्यावरती आहे. स्ट्राईक एंडवरती नवनाथ. सामना करेल श्याम त्रिंबकेचा. हेड अँड टेल अहमदनगर कडून खेळायचा श्याम. यास चांगला चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. स्क्रीनवरती पुन्हा एकदा तुम्ही रिप्ले बघू शकाल या चेंडूचा. या टप्पा पडल्यानंतर बाहेर कसं जातं, टर्न विथ बाउन्स अक्रॉस द बॅट. नवनाथ आडवळेचा खेळायचा प्रयत्न होता, थोडासा समोर टाकला होता. इथे लाईन क्रॉस करताना टप्पा फसला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवलाय नवनाथ आडवळे. मनोज जायभावेकडून हा षटकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लॅड. अत्यंत सुंदर फटका. या अगोदरचा टप्पा व्यवस्थित कंट्रोल होता, मात्र इथे थोडासा चेंडू शहराच्या लाईन मध्ये टाकला, त्यातही फुलटॉस टाकला. डाव्या एष्टीवरचा फुलटॉस आणि तो चेंडू नव्हता तर खवय्याच्या ताटातला रसगुल्ला होता. ताव मारला तिथे मनोज जायभावेनं. 46 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक 4थं षटक सुरू. श्याम त्र्यंबके यास कडक 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 उंच आहे, टायमिंग चांगला आहे. 6 धावा मिळतील. मनोज जायभावे फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. मनोज जायभावे हे गुलबक्षीचं फुल आहे, कारण जिथे इतर फुलं कोमेजतात ना त्यावेळेस गुलबक्षीचं फुल फुलतो आणि रात्रभर सुगंध देतं. वाईट चेंडू. एक गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी. प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. 53 धावा. गुलबक्षीच्या फुलाप्रमाणे इतर फुलं कोमजलेली असताना सुगंध निर्माण केलेला आहे मनोज जायभावेनं. यस कनेक्शन मिळालं नाही. शरीरावरती चेंडू आदळला होता, धाव घ्यायची होती नवनाथला, पण समोर मनोज जायभावे आहे. त्यामुळे मनोजने सांगितलं अरे मी आहे, तू जास्त घाई करू नको. परत मागे पाठवलंय. 53 धावा 4 गडी बाद. 4थं षटक सुरू. श्याम कडक. हा काय टायमिंग आहे. मनोज जायभावे पॉवरफुल षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. श्याम त्र्यंबकेची गोलंदाजी म्हणजे लोखंडाचे चणेत, पण लोखंडाचे चणे सुतार फेनीत चघळावी त्या थाटात चघळलेत मनोज जायभावेनं. किती सहज, किती सुंदर, किती परफेक्ट शॉट खेळलेत. पहिला स्क्वेअर लेगला आणि त्यानंतर 2चे लॉंग ऑनला. कमालीची फलंदाजी. मनोज जायभावे 11 चेंडूमध्ये 29. 4 मिनिट आणि 41 सेकंद शिल्लक राहिलेत. एक षटक अजून पूर्ण करायचे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. 4 षटकं संपलेले आहेत. 59 4 गडी बाद. शेवटचं 2 षटकं अजून शिल्लक आहे. मनोज जायभावे यांच्या अर्धशतकासाठी विजूभाऊ गोडसे यांच्या वतीने 2100 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. धन्यवाद. चला, मनोजची फलंदाजी बहरते, फुलते. चिरंतन वसंत ऋतूमध्ये ही फलंदाजी आहे आणि या बहरणाऱ्या वृक्षाचं एकही पान सध्या काही शिशिर ऋतूकडे लक्ष लावून बसलेलं दिसत नाहीये. त्यामुळं आता हे असंच सदाहरित धावांचं जंगल आपल्याला बघायचंय. त्याच्या बॅटमधून अशा अनेक फटक्यांची आरास या मैदानामध्ये उभी राहिलेली बघायचे.
पुढची 2 षटकं प्रेक्षकांसाठी अत्यंत विलोभनीय असतील. पाहूया गोलंदाज त्यामध्ये मिठाचा खडा टाकतील का. श्याम त्रिंबके 19 धावा मोजाव्या लागल्या. 3 षटकार मनोज जायभावेने त्याला चढवले. आता नवनाथ आडवळे स्ट्राईक केला. अजून सुरुवात केली नाही धावांसाठी नवनाथ आडवळेनं. रिव्हर्स खेळायचा होता, प्रयत्न फसलेला आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. अथर्व चौधरी गोलंदाज असेल 5व्या षटकासाठी. 59 तर तिसऱ्या पंचांकडे त्याची मागणी केलेली आहे. काय वाईडची? यस, वाईड साठी DRS कॉल होतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून. पंचांच्या निर्णयावरती नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि ते अधिकार आहेत आता DRSच्या माध्यमातून मिळतात खेळाडूंना की तुम्ही तिसऱ्या पंचांकडे लगेच दाद मागू शकता आणि लगेच तुम्हाला म्हणजे कोर्टामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट अशी एक सिस्टीम असते. ज्यावेळेस संवेदनशील केसेस असतील तर त्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवले जातात. हे तिसरे पंच म्हणजे हे फास्ट ट्रॅक नाही, हे अति वेगवान कोर्ट आहे. त्यांचा निर्णय काही मिनिटामध्ये येतो, कधी कधी सेकंदामध्ये येतो. आरोही शिवांश 59. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 11 चेंडूंचा डाव अजून शिल्लक आहे. आज खूप चांगल्या मॅचेस बघायला मिळाल्या. काल देखील प्रेक्षकांसाठी प्रत्येक मॅच संस्मरणीय होती. प्रत्येक मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाते, प्रत्येक मॅच संघर्षपूर्ण होते. तर फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू आहे त्यामुळं DRS अनसक्सेसफुल. फलकावरती धावा 59. आरोही शिवांश 11. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, त्याचा रीच जो आहे तो निश्चितप्रमाणे खूप वाढलेला होता. त्यामुळं निश्चित पुढची लाईन जी आहे ती महत्वाची ठरते, ती ऑन होते. वाईड लाईन पेक्षाही पुढे जी लाईन असते ज्याला मी शफल लाईन म्हणतो, त्या लाईन ऍक्टिव्ह झाल्यानंतर त्या लाईनच्या बाहेर चेंडू असेल तर तो पंच वाईड घोषित करतील. फलंदाजाला देखील तो रीच मिळतो, गोलंदाजाला देखील तो रीच मिळतो. लेंथ बॉल, नवनाथ आडवळे उचलण्याचा प्रयत्न आहे, कनेक्शन मिळालं नाही. कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचलेला आहे. हो, चित्त्याचा वेग धारण केला त्यानं तिथे, पण 1 धाव जरूर मिळेल नवनाथ आडवळेला. फलकावरती 60 धावा, 4 बाद 60. हे षटक चांगलं राहिलेलं आहे आतापर्यंत. केवळ 1 धाव आलेली आहे 3 चेंडूमध्ये अथर्व चौधरी कडून. आणि आता समोर फलंदाज मनोज जायभावे. काय बॅटिंग केली आज. 3 षटकार 2 चौकार मनोज जायभावेच्या बॅटमधून. रिव्हर्स अटेम्प्ट आणि तिथे क्षेत्ररक्षक पोहोचतो, 1च धाव मिळू शकते. यस, मनोज जायभावेला परत नॉन स्ट्राईक एंडला पाठवलंय. हे महत्वाचं आहे. ह्या योजना चांगल्या ठरू शकतात ज्यावेळेस मनोज जायभावे चांगल्या फॉर्म मध्ये आहे. एकतर त्याला नॉन स्ट्राईक एंडला जास्त वेळ ठेवलं की त्याचा मोमेंटम सुद्धा ब्रेक होऊ शकतो, रिदम ब्रेक होऊ शकतो, त्याचा फायदा तुम्हाला मिळू शकतो. आणि दुसरी गोष्ट, तो नॉन स्ट्राईक एंडला जेवढा वेळ राहील तेवढ्या धावा कमी होणार आहे. नवनाथ आडवळे उंच फटका खेळायचा, बाहेरची कड आहे, क्षेत्ररक्षक तिथे धाव घ्यायला निघालाय. मनोज पूर्ण होईल ती धाव आणि धाव फलक पुढे पोहोचेल 62. 4 बाद 62. आरोही शिवांश 11 लोणी. 5व्या षटकामध्ये काय गोलंदाज आहे. इतर गोलंदाजांवरती मोठा हल्ला चढवला जात असताना अथर्व चौधरीनं फक्त 3 धावा. चेंगट ठरतोय तो, किफायतशीर ठरतोय, इकॉनॉमिकली बेस्ट ठरतोय. अमोल डुबेसाठी काही सूचना आहेत. त्याला क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करायचा. जो मिड विकेटकडे होता त्याला स्क्वेअर लेगकडे पाठवलं जात आहे. लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला हलकासा मिड विकेटकडे पाठवलं जात आहे. पाहूया चेंडू कुठे टाकणार आहे तो. यस, गुड लेन टाकलेला आहे. यस, चांगला चेंडू आहे. फील्ड सेटिंग काय आहे आणि चेंडू कसा टाकला पाहिजे हे खूप चांगल्या प्रकारे त्याला माहिती आहे. सुंदर गोलंदाजी, बोटांची जादू दाखवताना. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. मोठी झेप घेण्याचे प्रयत्न होते, इरादे होते, त्यांना कुठेतरी ब्रेक लावलेला आहे तो अथर्व चौधरीनं. वेळ संपलेली आहे आणि त्यामुळं तुम्हाला आता फील्ड सेटिंगचं रिस्ट्रिक्शन स्वीकारावं लागेल.
62 धावा, 4 गडी बाद, 5 षटकांचा खेळ संपला. अथर्व चौधरीच्या षटकामध्ये फक्त 3 धावा. चांगली गोलंदाजी राहिली आणि हे होतं बघा, मोमेंटम ब्रेक होतो तो कसा होतो. या अगोदरच्या षटकापर्यंत आपण मनोज जायभावेला बघितलं होतं, त्यांना तब्बल 11 चेंडूमध्ये 29 धावा फटकावल्या होत्या, 28 धावा फटकावल्या होत्या. परंतु जवळपास 3 चेंडू तो नॉन स्ट्राईक एंडला उभा राहिला. चौथ्या चेंडूवरती आला, एकच धाव काढता आली. त्याच्यानंतर पुढे परत एकदा तो आला, तिथे त्याला चेंडू कनेक्शन करता आला नाही. हाच तो मोमेंटम. तुम्ही जर सातत्यानं स्ट्राईक रोटेट होत राहिली तर तो कायम राहतो किंवा तयार होतो आणि मग अशा फलंदाजांना रोखणं थोडंसं कठीण होतं. नवनाथ आडवळेसाठी टाकलेला चेंडू होता, लेंथ बॉल, 1 धाव केवळ प्राप्त होते. भूषण उघडे गोलंदाज, संघनायक आज खूप चांगलं, म्हणजे मागच्या षटकामध्ये ज्यावेळेस भूषणनं शेवटचे 2 चेंडू टाकताना जे फील्ड सेटिंगमध्ये थोडासा बदल करत जे चाणाक्ष जी हुशारी दाखवली होती ती निश्चित कौतुकास्पद होती. हे बघायचं आपल्याला की कॅप्टन काय करतोय, फील्ड सेटिंग काय, बॉलर काय करतोय, बॅट्समन काय शॉट खेळतोय. यस, कव्हरच्या डोक्यावरून उचलण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि कॅच सुटेल. मनोज जायभावेला जीवदान. हे प्रभु, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? असा कसा या पठ्याचा तोल सुटला. डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. साईराज कंस्ट्रक्शन शिर्डी प्रोप्रायटर माननीय इंजिनियर शुभम चांगदेव मुर्तडक म्हणतात. 65 धावा, 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये मनोज जायभावेला जीवदान. कव्हर्स मध्ये भूषण उघडेनं परत एकदा आपलं कौशल्य दाखवलं होतं. विशेषतः आपली बुद्धिमत्ता दाखवली त्याने, मुत्सद्दीपणा दाखवला त्यानं, खेळाला भाग पाडलं होतं. आणि थोडासा मागे चेंडू टाकल्यानंतर कव्हर्समध्ये झेल उडाला. इथे परफेक्ट आहे, परफेक्ट शॉट. आता लांब जाईल, टप्पा थोडासा मागे घेतला आणि तिथेच चुकला मनोज जायभावेचा. पुन्हा एकदा एक आकर्षक षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. काय बॅटिंग केली आज. खरं तर टीमला गरज होती, 3 फलंदाज लवकर बाद झाले होते, त्यावेळेस मनोज जायभावे आला होता. वाह, आग लागल्यानंतर विझवायला तोच लागतो मनोज जायभावे. आगीचा बंब आहे तो. शानदार चौकार. पुन्हा एकदा 4. नाही का. 75 धावा, 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये सरळ बॅटनं चेंडूला ऑफ ड्राईव्ह केलं लॉंग ऑफ कडे. 4 धावा. मनोज जायभावेला 42 वरती नाबाद येतो. अर्धशतक आता त्याच्या पुढ्यात आहे. मनसुब शहा 46 हा कालचा हायेस्ट आहे, त्याच्या जवळ देखील पोहोचलेला आहे मनोज जायभावे. उंच फटका, थोडासा फसलेला फटका. नो बॉल, नो बॉल. एक अतिरिक्त धाव येणार आहे आणि आता आता हा गेला नो बॉल. साई द्वारका सिक्युरिटी सर्व्हिस शिर्डी प्रोप्रायटर सुशांत अवतडे पाटील यांकडून नो बॉलची एक रन. येस येस, निश्चित हा कमरेच्या उंचीच्या वरचा ओव्हर द वेस्ट नो बॉल. पंचांनी लगेच कॉल केला नो बॉल आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. नवनाथ हाडवळेने बलिदान दिले आपलं मनोज जायभावेला स्ट्राईक एंडला आणण्यासाठी. 1 धाव मनोज जायभावेच्या खात्यावरती नोंदवली जाते, तो पोहोचेल 43 वर. तर अजून 2 चेंडू त्याला मिळतील आणि निश्चित 7 धावा अर्धशतकापासून दूर आहे. पहिलं अर्धशतक स्पर्धेतलं येईल का. मनोज आज खूपच आकर्षक, खूपच कमालीची फलंदाजी दाखवलेली मनोज जायभावेनं. यस, उंच उंच आणि एक अत्यंत शानदार अफलातून षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. षटकार ठोकला इथे. एका धावेची गरज आहे. स्पर्धेतला हायेस्ट स्कोरर
इंडिव्हिज्युअल स्कोरर मनोज जायभावे आणि पहिलं अर्धशतक याच बरोबर पूर्ण होत आहे. मनोज जायभावे इथे 2 धावा पूर्ण करेल. नाबाद 51 इथे पंचांना बघायचे धाव पूर्ण केलेले आहे का? येस, शॉर्ट रन बघायचे, फ्रंट फूटचा नो बघायचा आहे. फ्रंट फूटचा नो बॉल बघायचा आहे, त्यामुळे मनोज जायभावे तिथेच थांबणार आहे. खरं तर आज हे मैदान जर सूर्यफूल असेल तर सूर्यफुलाच्या प्रत्येक पाकळीवरती मनोज जायभावेनं फटका खेळलेला आहे. सूर्यफूल खरं तर जून ते सप्टेंबर फुलत असतं. मैदानाच्या बाहेर गेला तर तुम्हाला सूर्यफुलाच्या बियांचा आस्वाद घ्यायला मिळेल, पण हे जे सूर्य